नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपली शहरं या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत. महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. सुनेत्रा अजित पवार यांच्या रूपानं पहिली महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळणार आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता म्हणजे उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार याच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडून उद्याच्या बैठकीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला गेलाय. मुंबईमध्ये शनिवारी म्हणजे उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग आता मोकळा झालाय. सुनेत्रा पवार यांची सुनील तटकरे यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात. रोहन, सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या संदर्भात आता सकारात्मक निर्णय दिल्याचं समजतंय. उद्या शपथविधी होणार आहे त्यांचा, त्याबाबतचे काय तपशील आहेत? रिद्धी, खरं तर शपथविधी होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांचा काही वेळामध्ये जो आहे तो राज्यसभा पदाचा राजीनामा जो आहे तो सोपवला जाणार आहे. आणि केवळ उपमुख्यमंत्री पदच नाही तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील होणार असल्यावरती आता शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय. सायंकाळी उद्या 5 वाजता हा शपथविधी नियोजित करण्यात आलेला आहे. राजकीय सल्लागार जे अजित पवारांची मागील काही दिवसांपासून जाणले जात होते ते नरेश अरोरा यांच्या माध्यमातून हा निरोप जो आहे तो पोहोचवण्यात आलेला आहे. काही वेळामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा जो आहे तो पहिल्यांदा सोपवला जाईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेतली जाईल. अद्याप अर्थ खात्याबाबतीतचा निर्णय जो आहे तो झालेला नाहीये, कारण का अर्थमंत्री पद हे मोठं मंत्रीपद आहे आणि त्यासाठी अभ्यासू आणि या सगळ्याचा गाढा अभ्यास असणारा व्यक्ती जो आहे तो अर्थमंत्री पदी विराजमान होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. अर्थमंत्री पद सुनेत्रा पवार यांना दिलं जाऊ शकतं का यावरती देखील चर्चा जी आहे ती वरिष्ठ पातळीवरती सुरू असल्याचं समजतंय. कारण का केवळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही नसेल तर मंत्रिपदाची शपथ असते. त्यामुळे कोणतं खातं सुनेत्रा पवार यांना दिलं जातंय हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो बारामतीमध्ये पार पडलेला आहे. आणि आपण जसं आता म्हणतोय रोहन, तर राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा सुनेत्रा पवार बसतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने काय तपशील आहेत? निश्चितचपणाने, कारण का अजित पवारांनंतर राष्ट्रीय अध्यक्ष किंवा पक्षाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न जो आहे तो पडलेला होता. त्यामुळे निश्चितचपणाने पवार कुटुंबातले किंवा अजित पवारांच्या कुटुंबाकडेच हे पद असावं यावरती देखील सगळ्यांमध्ये शिक्कामोर्तब निश्चितीकरण जे आहे ते झालेलं आहे. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना तुम्हालाच आता ही जबाबदारी जी आहे ती घ्यावी लागेल अशा प्रकारचं मत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यासमोर मांडलेलं होतं आणि त्या गोष्टीसाठी देखील होकार सुनेत्रा पवार यांनी दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडेच असेल. उपमुख्यमंत्री पदाची देखील त्या शपथ घेतील आणि त्यापूर्वी सगळ्यात प्रथमतः राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा जो आहे तो सुनेत्रा पवारांकडून उद्या सकाळपर्यंत दिला जाऊ शकतो. परंतु अजून आमदारांना जे आहे ते निरोप दिले गेलेले नसल्याचं माहिती समजते. आपण काही आमदारांशी काही वेळापूर्वी बातचीत केली. त्यांना अशा पद्धतीने कुठलेही निरोप अद्यापपर्यंत आलेले नव्हते. परंतु आज रात्रीतून या सगळ्या आमदारांना जे आहे ते निरोप जातील अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे उद्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार विराजमान होतील आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्या मिळणार आहेत. त्यामुळे निश्चितचपणाने पवारांच्या कुटुंबामध्ये अजित पवारांचं हे सगळं झाल्यानंतर मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला होता. राजकीय अस्थिरता येऊ नये किंवा पक्षातील नेते मंडळींना मोठ्या प्रमाणामध्ये कसरती कराव्या लागू नयेत त्यासाठी हा सगळा निर्णय जो आहे तो घाईघाईने घेतलेला सध्या पाहायला मिळतोय. अगदी जरी घाईत निर्णय होत असला तरी सुद्धा काही चर्चा निश्चित झाली असेल सुनेत्रा पवार यांच्या त्यांच्या कुटुंबियांशी. या सगळ्या संदर्भात काही माहिती समोर येऊ शकली आहे का? या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सातत्याने सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांच्यासोबत बोलणं झालं होतं. काही वेळापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू बैठक जी आहे ती या पक्षातील वरिष्ठ मंडळींनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत केलेली पाहायला मिळालेली होती. त्यामुळे या बैठकीमध्येच हे संपूर्ण निर्णय जे आहेत ते ठरलेले आहेत. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते, छगन भुजबळ होते आणि इतर काही वरिष्ठ नेते असल्याची माहिती मिळते. आणि या बैठकीमध्ये हे सगळं ठरलेलं आहे.
आणि राजकीय सल्लागार म्हणून ज्यांनी अजित पवारांचं काम पाहिलेलं आहे ते नरेश अरोरा हा संपूर्ण निरोप घेऊन मुंबईकडे देखील रवाना झाल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते. त्यामुळे नेमकं उद्या शपथविधी कोणत्या खात्याबाबतीत होतोय आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नेमकं कोणतं खातं सरकारकडून जे आहे ते सुनेत्रा पवार यांना दिलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. जी त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जावं किंवा उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं या सगळ्या संदर्भात किंवा आमचं नेतृत्व सुनेत्रा पवारांनीच करावं अशी मागणी करणारी थेट पत्र सुद्धा अनेकांनी दिलेली होती. मग उपमुख्यमंत्री पदासोबतच इतर कुठल्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर यावी या संदर्भात कुठल्या चर्चा आहेत, या संदर्भात कुठली मागणी आहे? खरं तर अजित पवारांकडे साधारणतः 3 ते 4 खाती वेगवेगळी होती. अर्थ खातं होतं, एक्साईज होतं. त्यामुळे यातली खाती जी आहेत ती अजित पवारकडे जी होती त्यातली खाती कदाचित 2 सुनेत्रा पवार यांच्यावरती दिली जाऊ शकतात, त्यांच्यावर त्याची जबाबदारी दिली जाऊ शकतात. काही दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं बजेट जे आहे ते अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांचा मोठा सहभाग त्या सगळ्या बाबतीमध्ये असतो आणि त्यांच्या माध्यमातूनच ते सगळं अर्थसंकल्प बजेट जे आहे ते सभागृहात मांडलं जातं. त्यामुळे त्याची देखील तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी पक्षातील वरिष्ठ एखादा नेता अर्थ खातं कदाचित घेऊ शकतो. दोन्ही राष्ट्रवादी जर का एकत्रितपणे आल्या तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादीमधले काही लोक शपथ घेऊ शकतात. यामध्ये जयंत पाटलांचं नाव देखील अग्रस्थानी आहे. जयंत पाटलांवरती देखील अर्थ खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भामध्ये या सगळ्या पूर्वी काही बैठका होत आहेत का, सुप्रिया सुळे यासाठी रोहित पवार यासाठी पुढाकार घेतायत का आणि पुढाकार घेऊन यांच्यामध्ये काही या खात्यांबाबत बातचीत होते का, बोलणे होते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. निश्चित आणि त्याच्यामुळे आता एकंदरीत काय घडतंय उद्या प्रत्यक्ष शपथविधी ज्या वेळेला संपन्न होईल त्यावेळेला सुद्धा नेमकं काय घडतंय हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल. आता जसं आपण म्हणतोय की उद्या संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार आहे, राजभवनामध्ये शपथविधी होणार असल्याचं समजते. तिथे कशी तयारी आहे या सगळ्याची? अगदी थोड्या वेळांमध्ये ही सगळी तयारी जी आहे ती करू शकतात, कारण का यापूर्वी देखील राजभवनामध्ये असे शपथविधी पार पडलेले आहेत. राजभवनामध्ये अधिकृतरित्या निरोप जो आहे तो सरकारकडून दिला जाईल आणि त्यानंतर या सगळ्या तयारीला जी आहे ती सुरुवात होईल. परंतु सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांना या सगळ्याबाबतचं सांगितलं जाईल, यांना कळवलं जाईल की अशा पद्धतीने शपथविधी घ्यायचा आहे. त्यांच्याकडून अधिकृतरित्या पत्र गेल्यानंतर राजभवनामध्ये या सगळ्या तयारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत हे पत्र सरकारच्या माध्यमातून गेलं आहे की नाही याबाबतची अधिकृत स्पष्टता आलेली नाहीये. परंतु ठरलेलं आहे उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या विराजमान होणार आहेत. याबाबतचा अधिकृत पत्र जे आहे ते राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यपाल निवासस्थानी राज्यपालांच्या राजभवनावरती जे आहे ते पाठवलं जाईल आणि त्यानंतर ह्या सगळ्या शपथविधीच्या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती केली जाईल. अगदी आपण म्हणतोय रोहन की सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्रीपदी बसतील, शपथविधी होईल. या शपथविधीच्या वेळेला पवार कुटुंबियांपैकी त्यांच्यासोबत कोण कोण उपस्थित असणार आहे याबाबत काही माहिती मिळू शकली आहे का? अजित पवारांचे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव पार्थ पवार, जय पवार या सगळ्या प्रसंगी उपस्थित राहतील. शरद पवारांच्या पक्षातील जर का चर्चा झाली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असतील तर त्यांच्याकडून देखील हे सगळे नेते आमदार जे आहेत ते उपस्थित राहतील. परंतु हा सगळा छोटेखानी कार्यक्रम कदाचित केला जाईल. केवळ पवार कुटुंबातील काही मोजके आणि आमदार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते उपस्थित राहून राज्यपालांच्या शरद पवार स्वतः उपस्थित राहण्यासंदर्भातली काही शक्यता? खरं तर मागील 1.5-2 महिन्यांपासून शरद पवारांची तब्येत, प्रकृती जी आहे ती थोडीशी खराब होती. त्यांना बोलताना त्रास होता, चालताना देखील त्रास होत होता. त्यामुळे ते आरामच काही दिवसांपासून करत होते. त्यामुळे शरद पवार या सगळ्या शपथविधीला हजर राहतील याची कदाचित आता तरी निश्चिती देता येणार नाही. परंतु जवळपास प्रकृती, शरद पवारांची तब्येत पाहता या सगळ्यामध्ये जे आहे ते शरद पवार उपस्थित राहणार नाहीत असे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. जी रोहन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. या बातमीचे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ.